नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण बघतो निफ्टी बँक निफ्टी सेटचं ॲनालिसिस. चला तर मग सुरू करूया. जवळपास स्ट्रेंथ आपल्याला बघायला मिळाली आणि त्यानुसार आपल्याला मुवमेंट चांगली बघायला मिळाली होती. ठीक आहे. थोडक्यात काय आपण म्हणू शकतो निफ्टी परत एकदा एक पुलअप होण्याचा प्रयत्न करतोय हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर एक ट्रेंडलाईन म्हणायची एक काढायची झाली तर कोणती ट्रेंडलाईन कशी काढू शकतो बघा. जस्ट सेकंड टूल्सवरती काढून दाखवत नाही आहे. इथे आपण बघूया. ठीक आहे. ट्रेंडलाईन आपली असणार आहे अशी. ती जवळपास जिचा आधार घेऊन मार्केट सपोर्ट घेऊन आणि काल पण जो बाउन्स झाला तो त्या ट्रेंडलाईनच्या आसपास इथे सपोर्ट घेऊन मग तो एक मोठा बाउन्स आपल्याला बघायला मिळाला 300 पॉईंट्स प्लस अप्रॉक्स. ठीक आहे. मग आपण काय एक्सपेक्ट करू शकतो येणाऱ्या आठवड्यामध्ये. सर्वात महत्त्वाचा जर न्यूजचा विषय म्हटला तर आता करंटमध्ये जो गेम चालू आहे पूर्ण USA, आता तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. USA हॅज अटॅक्ड, कोणाला अटॅक केला आहे? इराण. हे लक्षात घ्या. आणि पुरी बॉम्बिंग अमेरिकेने केलेली आहे लक्षात घ्या. जवळपास आपण म्हणू शकतो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आपण म्हणू शकतो आता इन्व्हॉल्व्ह झाला तो इस्रायल आणि इराणचा वॉर. आणि हा जर वॉर पुढे एस्केलेट झाला कारण इराण जो आहे हा जवळपास त्याचे सगळे काय म्हणू शकतो ताकद वापरण्याचा प्रयत्न करेल. चायना आणि रशिया त्याला बॅकिंग देऊ शकतो आणि देतोच आहे, देऊ शकतो का तो देतोच आहे. इनडायरेक्टली चाललं आहे सगळं. सो इस्रायल USA वन्स अगेन एकत्र येऊन परत तो पूर्ण गेम करण्याचा विषय करतात. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे काय की इराण जो आहे हा अनस्टेबल झाला. तर इराणमध्ये अदानीचा एक पोर्ट आहे जो अदानीने घेतलेला. माझ्या मते त्याचं नाव हायफा पोर्ट आहे काहीतरी आहे. तिथे खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे अदानीची. सुद्धा अदानी स्टॉकमध्ये तुम्ही असाल इन्व्हेस्टेड तर थोडाफार तुम्हाला चिंताजनक सध्या परिस्थिती बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या. आणि इराणवरती अजून बॉम्बिंग चालू झालं कारण आता जे USAने जो बॉम्ब्स केलेले आहेत ते सुद्धा साधे बॉम्बिंग झालेले नाही आहे. असं म्हटलं तर त्यांची न्यूक्लिअर फॅसिलिटी जी होती जी इराण बिल्डअप करत होतं त्याच्यावरती हे मोठे बॉम्ब गेले आणि तेसुद्धा B2 बॉम्बरने केलेले आहेत हे लक्षात घ्या. साधेसुद्धा हे बॉम्ब्स नाहीत आणि 1-2 बॉम्ब्स नाहीत, अक्षरशः धडाधड म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही त्या लेवलचं डिस्ट्रक्शन त्यांनी केलेलं आहे. सो काय एक्सपेक्ट करू शकतो आपण सो ह्या आठवड्याच्या मार्केटमध्ये. सर्वात महत्त्वाचं जर काय निगेटिव्ह इम्पॅक्ट होत असेल डेफिनेटली आणि जर आजच्या रात्री जर काय परत इराणने काय आपण म्हणू शकतो परत रिटॅलिएट केला तर मग थोडंफार तरी आपण म्हणू शकतो एक चिंतेची गोष्ट असू शकते हे लक्षात घ्या. सो मार्केट काय करू शकतं, रिॲक्ट करू शकतो का? डेफिनेटलीच थोडं बहुत तरी ते रिॲक्ट करणारच. 25,000च्या वरती जे होल्ड केलेलं आहे मार्केटने. सो या आठवड्यात एक्सपेक्ट करू शकतो जर 25,000च्या खाली मार्केट जर क्लोज होत असेल या आठवड्यामध्ये ही जी रेंज जी आहे ही लक्ष्मण रेखा आहे जर त्याच्या खाली ॲक्च्युली त्याच्यावरती क्लोज केली आहे ती पार केली आहे परंतु जर त्या लाईनच्या परत खाली आलं 25,000च्या खाली मग परत 24,800 24,700 24,500पर्यंत मार्केट क्लिअर कट बघायला मिळू शकतं. परंतु जर हा जो टप्पा आहे त्याच्यावरतीचा टिकण्यावर जवळपास कोणता टप्पा आहे 25,200च्या वरती जर या आठवड्यात निफ्टी टिकलं 25,000 ते 25,200 हे स्ट्राईक 200 पॉईंटमध्ये जर टिकलं या पॅचमध्ये जर कुठे टिकलं ह्या पॅचमध्ये हे लक्षात घ्या मग आपल्याला एक्सपेक्टेड आहे की या आठवड्यात तुम्हाला मुवमेंट एक 25,400 25,500 25,600पर्यंत अर्थात मोठी मोमेंटम तुम्हाला बघायला मिळू शकते वरच्या दिशेने आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी तयार राहायचं आहे हे मित्रांनो लक्षात घ्या. त्याचबरोबर आपण थेट जा बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये पण बघा एक थोडाफार आपल्याला सेलिंग बघायला मिळाली होती आणि सेलिंग नंतर काय झालं होतं मार्केटमध्ये क्लिअर कट आपल्याला बघायला मिळते बघा. सेलिंग बघायला मिळते त्याच्यानंतर थोडाफार एक साईडवेज झाला जवळपास काय म्हणू शकतो याला आपण म्हणू शकतो एक होल्डिंग झाला आणि त्यानंतर हा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला आणि त्याचबरोबर जो हाय होता तो हाय कितीचा आहे एक 57,000च्या आसपासचा आहे हे लक्षात असू द्या. सो आता मी काय म्हणतोय एक सर्वात महत्त्वाचा विषय मार्केटमध्ये क्लिअर कट बघायचं म्हणालात तर लक्षात घ्या काय बघायला मिळतं आहे क्लिअर कट हा जो हाय आहे हा ऑल टाईम हाय हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर ते रिजेक्शन जर सेलिंग आली त्यानंतर परत मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करतं एक एन पॅटर्न बनवून प्रॉपर एन पॅटर्न आहे आणि पॉझिटिव्ह पॅटर्न आहे. ठीक आहे. मग ह्याची ताकद कुठपर्यंत जाईल एक तर पहिला अडथळा असेल बँक निफ्टीला तो म्हणजे 56,500 हे लक्षात घ्या. दुसरा आहे 56,800. 56,500 56,800च्या वरती जर होल्ड करून जात असेल तर डेफिनेटली म्हणू शकतो हा थोडाफार काय असं ना बायर्स अजून पुश करण्याचे ताकद आहेत हे लक्षात घ्या. ठीक आहे. वरच्या दिशेने एक बुलिश मोडला. परंतु जर मार्केट 56,500च्या आसपास उद्या गॅपअप ओपन झाला उद्या लक्षात घ्या मार्केट सर्वात महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो सर्वांना की मार्केट जे आहे उद्या जर गॅपअप ओपन झालं आणि खास करून बँक निफ्टी जर 56,500च्या आसपास ओपन झालं आणि टिकलं नाही सरळ सेलिंग बघायला मिळू शकते 56,500च्या खाली 56,400 56,300 56,200 56,000पर्यंत. थोडक्यात काय हा जो ब्रेकआउट आहे ना एन पॅटर्नचा तो रिटेस्टाखाली येऊ शकतो आणि प्लस हे यांच्या घडामोडी झालेल्या आहेत हे लक्षात असू द्या. सो त्यासाठी तयार राहणं गरजेचं. जर साईडवेज ओपन झालं आणि मग जात असेल
400च्या वरती होल्ड करून तर बाय करा मग इंट्राडेसाठी. म्हणजे 56,500, 56,600, 56,700, 56,800 ते टार्गेट्स तुम्ही घेऊ शकता. पण टार्गेट्स कशी घ्या, 56,500 पहिला घ्या, 56,800 दुसरा घ्या, या लेवलला ट्रेड घेऊ शकता. परंतु आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो हाय आहे जो बनवलेला आहे तो ब्रेक करणं गरजेचं आहे, जर परत ट्रेंड कंटिन्यू करायचं असेल तर. परंतु हे जे न्यूज आहेत किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत ज्या अंदाजेनुसारचा सगळा विषय चालू आहे, आणि तो जर आपण पूर्ण एवढ्या वर्षाचा जर थोडक्यात सांगायचा अनुभवानुसार सांगायचं म्हटलं तर मार्केट जे आहे हे करंट लेवलला काय म्हणू शकतो, एक ते 56,500, 56,800 या दोन रेंजेस आहेत. दोन रेंजच्या आसपास कुठेतरी ते एक ब्रेक करण्याचा प्रयत्न पण नाही झालं आणि त्यानंतर थोडाफार खाली आलं तर एक तर रिटेस्टला येऊ शकतो जसं तुम्हाला मी म्हटलं आहे. परंतु असं नाही झालं तर मग परत आपण काय म्हणू शकतो, चांगली ग्रीन कॅन्डल बघायला मिळू शकते स्टार्टिंगला. आणि जर एकदम गॅपअप झाला तर होल्ड करेल, 56,500च्या वरती होल्ड करेल, सुरुवातीला होल्ड करेल, दुपारनंतर फॉल बघायला मिळू शकतो. परंतु सकाळीच लगेच फॉल बघायला मिळालं तर कधी बघायला मिळू शकतो जर ओपनच झालं गॅपअप आणि तिथूनच सेलिंग आली, मग तिथून आपल्याला फॉल एक चांगला बघायला मिळू शकतो. जो त्यासाठी तयार राहा, त्या माइंडसेटसाठी तयार राहा, हे लक्षात घ्या. त्यानंतर एक म्हणू शकतो आपली ट्रेंड लाईन, जी एक छोटीशी ट्रेंड लाईन आहे अशी आपण एक काढू शकतो. ठीक आहे, तर टॉप नंतर एक म्हणू शकतो सध्या तरी ही अशी ट्रेंड लाईन छोटीशी आपण काढू शकतो, हे लक्षात घ्या. ही जी ट्रेंड लाईन होती थोडीफार आपण इंट्राडेला म्हणू शकतो, ती इथे कुठेतरी ब्रेकआउट झाली आहे. तो रिटेस्टला खाली असेल तर परत 56,000ची लेवल ही टेस्ट करताना मार्केट बघायला मिळू शकतो. क्लिअर कट माझं सांगण्या, उद्या ॲनालिसिसमध्ये तसं ट्रेड होतं काय बघा, हे लक्षात असू दे. समजलं असेल तर नक्की लाईक, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि माझ्या मते इथे तुमची मी रजा घेतोय मित्रांनो, हे लक्षात असू दे. ठीक आहे, आणि हां, सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्लोजिंग 56,250च्या इथे आहे. जर गॅपडाऊनच ओपन झाला मार्केट थेटच, लक्षात घ्या, गॅपडाऊन ओपन झालं आणि 56,000च्या खालीच सेल करायचं आहे, 56,000च्या खालीच सेल करायचं आहे, टिकताच सेल करा, बिंदास मोमेंटम तुम्हाला बघायला मिळू शकते 56,500, 56,700, हे लक्षात असू द्या. ओके, तर समजलं असेल तर लाईक, कमेंटच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील. माझ्या माहिती तुमची मी रजा घेतोय. धन्यवाद.